भाजला होता मसाला त्याच दिवशी हा कुठून आणलाय, दळून नाही आणला, कुठून आणलाय आणि आता याला बरणीतनी मग आपला मसाला टिकवत राहील. इथं मी जे मसाल्याचे पदार्थ घेऊन आले होते तर ते बाजारातून आणल्यानंतर मी इथं उन्हात एक तासभर असे ठेवलेले आहेत. जे सगळे जे मसाले आणले होते तर ते मी असे परातीत आणि साईडला वाट्यात वगैरे मी सगळे मसाले असे उन्हात घालून घेणार आहे. कारण याच्यामुळे आहे ना आपला मसाला आहे ना छान 1 वर्ष 2 वर्ष छान टिकतो. कारण मसाल्यातलं जर काही थोडंफार मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि मसाला टिकण्यास मदत होते. आणि खोबरं पण आपल्या घरात असेल ते खोबरं नाही वापरायचं, असं काळ्या पाटीचं खोबरं वापरायचं म्हणजे कीड लागत नाही मसाल्याला. कारण खोबऱ्याला पटकन कीड लागते, तर हे काळ्या पाटीचं घेतलं तर त्याला कीड लागत नाही. घरातलं पांढऱ्या पाटीचं खोबरं वापरायचं नाही. तर चला मी याचं तुम्हाला संपूर्ण साहित्य सांगते. मी आज आमच्याकडे जसं ज्याप्रमाणे मसाला करतात तर त्याप्रमाणे मसाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे कसा करतात ते. आमच्या साईडचा म्हणजे सोलापूर भागातला. तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी पूर्ण त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल आणि आता इथं मी तोंडी पण तुम्हाला सांगते. हे आहे मसाल्यासाठी मी वापरणार आहे ते सगळं साहित्य, जे मी उन्हात थोडा वेळ 1 तासभर वाळवून घेतलेलं आहे. मिरच्या पण 1 तासभर मी उन्हात टाकल्या होत्या. लवंगी मिरची घेतलेली आहे, देठ काढलेली लवंगी मिरची 1 किलो आहे. 1 पावशेर बेडगी मिरची आहे. आमच्याकडे लवंगी किंवा शंकेश्वरी याच मिरचीचा वापर करतात. तुमच्याकडे जी मिरची वापरतात तुम्हाला खूप म्हणजे कमी तिखट लागत असेल तर तुम्ही पांडी मिरची आणि बेडगी मिरचीचं अर्ध प्रमाण घ्यायचं. पण मला मसाला थोडासा झणझणीत तिखट पाहिजे, त्याच्यासाठी मी लवंगी मिरची 1 किलो आणि पावशेर बेडगी मिरची घेतलेली आहे. आणि आपण ही बाजारातून मिरची आणलेली असते त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यावर पाणी मारलेलं असतं, म्हणून आपल्याला 1 तासभर उन्हात वाळवायचं आहे. आणि नंतर त्याचं वजन थोडंसं कमी होतं दोन्ही मिरच्या उन्हात लावल्यानंतर. म्हणून दोन्ही मिळून जर बघितलं तर त्याबरोबर 1 किलो मिरची भरणार. त्याचप्रमाणे हे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि उन्हात वाळवल्यानंतर बघा किती छान अशा या मिरच्या वाळलेल्या आहेत. सहज याचे तुकडे होत आहेत. अशीच आपल्याला मिरची वाळवून घ्यायची म्हणजे आपला मसाला छान टिकतो. आणि या उन्हाळ्यात एप्रिल मेमध्ये जर मसाला केला तर तो आपला जवळजवळ 1-1.5-2 वर्ष मसाला छान टिकतो, जर आपण व्यवस्थित तो टिकवला गेला. तर पुढे मी तुम्हाला सांगेनच मसाला कसा स्टोअर करून ठेवायचा ते. आता हे प्रमाण बघा मसाल्याचं. 250 ग्रॅम धणे आहेत, 1 फुलपात्र भरून तेल आहे म्हणजे 250 ग्रॅमच तेल पण असेल. हळकुंड आहेत 50 ग्रॅम, तीळ आहेत 50 ग्रॅम, 20 ग्रॅम हे हिंग आहे, जायफळ आहेत 2, दालचिनी आहे 20 ग्रॅम, खसखस आहे 50 ग्रॅम, हे खडं मीठ आहे 250 ग्रॅम, खोबरं आहे 250 ग्रॅम, आणि ही आहे कपूरचिनी आणि जायपत्री आहे. तर हे आपल्याला भाजायचं नाही, तेलात तळायचं पण नाही आणि कढईत गरम पण करायचं नाही. ते असंच कच्चंच आपल्याला मसाला टाकायचं आहे. याचा सुगंध जो आहे तो अप्रतिम असतो आणि खूप छान मसाल्याला सुगंध येतो. त्याच्यामुळे ही कपूरचिनी आपण घालतो. प्रत्येक मसाल्याचा एक स्वतःचा आपला एक सुगंध असतो, त्याच्यामुळेच मसाल्याला छान सुगंध येतो. तर हे आपल्याला कच्चंच टाकायचं आहे. आता हे आहे लाल फूल 20 ग्रॅम आहे, चक्री फूल आहे 20 ग्रॅम, लवंग आहे 20 ग्रॅम, दगडी फूल 20 ग्रॅम, त्रिफळा आहे 20 ग्रॅम, मेथ्या आहेत 20 ग्रॅम, नाकेश्वर आहे 20 ग्रॅम आणि मिरी पण आहे 20 ग्रॅम. 10 ग्रॅम ही साधी वेलची आहे आणि 50 ग्रॅम जिरे आहेत, 30 ग्रॅम सुंठ आहे आणि 30 ग्रॅम शहाजिरं आहे. काही मसाले 10 ग्रॅम आहेत, काही मसाले 30 ग्रॅम आहेत, काही मसाले 20 ग्रॅम आहेत. आणि लसूण आहे 1 पावशेर लसूण आहे, सोलून घेतलेला आहे. तो पण थोडा वेळ मी उन्हात ठेवला होता. आणि कांदा आहे 1 किलो कांदा मी घेतलेला आहे. रात्रभर मी तो असा सावलीत सुकवलेला आहे. तुम्ही पूर्ण वाळवून नंतर तळून घेतला तरी पण चालतो किंवा ओलाच कांदा शिजवून घेतला तरी पण चालतो. पण मी हा रात्रभर त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे कांद्यातलं आणि आत्ता मी तो भाजून घेणार आहे. आणि हे आहे कसुरी मेथी, ही ऑप्शनल आहे, मी यावर्षी पहिल्यांदाच टाकत आहे. तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि तमालपत्र 20 ग्रॅम घेतलेलं आहे. आता आपण भाजायला सुरुवात करणार आहे. 2 कढया ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यात मी एका कढईत कांदा टाकणार आहे आणि दुसऱ्या कढईत ती सगळे मसाले भाजून घेणार आहे. तर फुलपात्रातलं पूर्ण तेल अर्ध्याच्या वरती तेल मी कांदा तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी टाकलेलं आहे. त्याच्यात मी कांदा घातला
आणि दुसऱ्या लोखंडाच्या कढईत मी अगोदर तीळ टाकलेले आहेत. काही मसाले आपल्याला कोरडेच भाजायचे असतात, काही मसाले थोडेसे तळून घ्यायचे असतात आणि काही मसाले थोडंसं तेल टाकून भाजायचे असतात. तर आता मी ही कढई त्या गॅसवर आणि ती कढई या गॅसवर ठेवते, म्हणजे आपल्याला एका साईडला कांदा परततच राहील आणि हळूहळू हे मी सगळे मसाले एका पाठोपाठ मी भाजून घेते. तर तीळ छान तडतडले आणि त्याच्यातच मी खसखस टाकली, म्हणजे छान खसखस पण गरम होईल. जास्त भाजायची तीळ खसखस जरूरत नसते, म्हणून पटकन कढई गरम झाली की लगेच तडतडले की काढायचे. नंतर थोडंसं तेल घातलं आणि ही जी दालचिनी आहे तर ती दालचिनी मी छान अशी भाजून घेणार आहे. नंतर आणखीन एक चमचा आपल्याला प्रत्येक मसाल्यासाठी तेल वापरायचं आहे. आता घातलेला आहे मी हा मसाला विलायची आहे, तर थोडंसं जास्ती तेल टाकून ही मसाला विलायची मी तळून घेतलेली आहे. आता हा कुठलाही पदार्थ आपण एकदा त्याला गरम आच लागली की त्याचा रंग बदलतो, म्हणजे ते आपल्याला भाजलं की नाही ते पण समजतं. आणि हे आहे चक्री फूल, ते पण थोड्या तेलावर मी असं परतून घेतलं आणि त्याचा रंग बदलतोय, काळा होतोय. मला वाटतं हे प्रत्येक मसाल्याचा रंग तळल्यानंतर काळा होतो, त्याच्यामुळे याला कदाचित काळा मसाला असं पण म्हणत असतील. आता इथं टाकलेली आहे मी लवंग. तर लवंग तेलात टाकली की फार तडतड उडत असते, अंगावर फटफट उडते, म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि लवंग पण छान अशी तळून घेतलेली आहे. लवंग भाजून झाली आणि आता इथं टाकलेली आहे काळी मिरी. काळी मिरी 20 ग्रॅमच आहे. जर तुम्हाला मसाल्याला जास्त झणका हवा असेल तर तुम्ही काळी मिरी 30 ग्रॅम वापरली तरी चालते, पण माझी मिरचीच खूप तिखट असल्यामुळे मी काळी मिरीचं प्रमाण पण 20च ग्रॅम घेतलेलं आहे. आता नंतर इथं टाकलेलं आहे मी हे नाकेश्वर. आणि मिरच्यांचं साईडला बघा, हा कांदा पण साईड बाय साईड आपला एका साईडला कांदा हळूहळू भाजत आहे. एकदम मंद गॅसवर मी हा कांदा पूर्ण असा तळून घेणार आहे. आता हे नाकेश्वर पण भाजलं गेले आणि ते पण काढून घेतलं. आता इथं टाकलेला आहे हा त्रिफळा. तर आपण जे मसाले घेतो तर ते आपण वर्षातून एकदाच मसाला करतो, तर आपण मसाले जे आहेत तर ते एकदम चांगल्या प्रतीचे मसाले वापरायचेत, म्हणजे मसाल्याला सुगंध पण छान येतो आणि मसाला पण छान टिकतो पण आणि राहतो पण छान. आता हे लाल फूल आहे ते पण भाजून घेतलेलं आहे, कारण मसाले चांगले असतील तर आपला मसाला पण चांगलाच होणार आहे. आता इथं टाकलेलं आहे मी ही साधी वेलची 10 ग्रॅम घेतलेली आहे. तर साधी वेलची पण छान टप्पोरी फुगलेली आहे, तर ती पण आता मी काढून घेते. आता टाकत आहे मी इथं दगडफूल. याला पण कोरडंच भाजलं तरी पण चालतं. बरेच पदार्थ आहेत कोरडे भाजायचे. तमालपत्र आहे, हे दगडी फूल आहे, जिरे, मोहरी, खसखस, हे जे पदार्थ आहे ते कोरडेच भाजले तरी चालतात. आता टाकत आहे मी मेथ्या. प्रत्येक मसाल्यात 1, 2, 3 असे दर्जा असतोच, चांगल्या प्रतीचे, मध्यम प्रतीचे, थोडेसे कमी मध्यम प्रतीचे. तर आपल्याला नेहमी मसाला करताना चांगल्याच प्रतीचे मसाले निवडायचे. हे शहाजिरा आणि जिरे हे पण मी असं कोरडंच भाजून घेतलं, दोन्ही एकत्रच भाजलं, कारण दोन्हीचं पण साईज सारखीच असते, त्याच्यामुळे ते भाजल्या जातं व्यवस्थित. आता टाकत आहे मी हे धने वापरताना इंदोरी धने वापरायचे आहेत. इंदोरी धण्यांना सुगंध जो असतो तो खूप सुंदर असतो. आता हे धने आहेत ना, मी कढईत टाकल्यावरच त्याचा इतका दरवळ सुटलेला आहे. खरं तर मसाला भाजतानाच पूर्ण अगदी सगळीकडे मसाल्याचा जो सुगंध आहे तो पसरत असतो आणि 2 दिवस तरी आपल्या घरातील मसाल्याचा जो वास आहे तो जात नाही. धने पण छान मी कोरडे असे भाजून घेतले आणि हे मीठ आहे, खडे मीठ आहे, तर ते पण मी थोडंसं गरम करून घेतलं, म्हणजे त्याच्यातही कुठे ओलसरपणा असेल किंवा राहू नये म्हणून मी मीठ पण थोडंसं गरम करून घेतलं. खडे मीठ घ्या, तुम्हाला बारीक मीठ घ्यायचं असेल तर बारीक मीठ घ्या. आणि एका बाजूला आपला हा कांदा तयार होतच आहे. हळूहळू तो कांदा एकदम असा ब्राऊन होत चाललेला आहे आणि त्याच्यातून तेल जे आहे ते बाजूला निघणार आहे आणि नंतर तो कांदा, आत्ता मी या स्टेजला गॅस बंद केला होता आणि तो जो राहिलेला जो कांदा आहे तो हळूहळू तळत आहे, तो मी तुम्हाला दाखवते काढून नंतर. आता इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्तीचा आणि आता हा हिंग जो आहे तो हिंग मी तळून घेणार आहे. हिंगात पण भरपूर सारे प्रकार आहेत, अगदी 40 रुपयापासून ते 3200-4000 पर्यंत हिंगाचे प्रकार आहेत. तर आपल्याला
खूप खालच्या म्हणजे कमी क्वालिटीचा पण नाही आणि खूप हाय क्वालिटीचा पण नाही, कमीत कमी मीडियम क्वालिटीचा तरी आपण हिंग वापरायचा आहे, म्हणजे मसाला टिकण्यास मदत होते. नंतर मी हळकुंड पण तळून घेतलेली आहेत. हळकुंड राजापुरी हळकुंड असतं, तर त्याचा वापर मसाल्यासाठी करायचा आहे. आणि जर तुम्हाला पावडर करायची असेल तर सेलमची जी हळकुंड असतात तर त्याचा वापर केला तर त्याची पावडर छान होते. खोबरं मी जास्त होतं म्हणून 2 बॅचमध्ये थोडं थोडं करून हे तळून घेत आहे खोबरं. खोबरं लगेच तळलं जातं त्याच्यामुळे, आणि ते अगोदरच वाळलेलं खोबरं होतं, काळ्या पाटीचं खोबरं असल्यामुळे पटकन ते तळल्या पण जातं आणि ते अगोदरच वाळलं असल्यामुळे अजून ते पटकन तळलं. दोन्ही बॅच खोबऱ्याच्या तळून घेतल्या. आणि कांदा बघा पूर्ण असा लाल झालेला आहे, तळलेला आहे, आणि त्याच्यात कढईत तेल त्याच्यातलं उरलेलं आहे. एकूण मला 1 फुलपात्र भरून पूर्ण मसाला भाजायला जे तेल लागलं आहे तेवढंच 1 फुलपात्र भरूनच तेलाचा मी वापर केला. आता ते तेलात थोडंसं तेल टाकून मी ही मिरची, बेडगी मिरची जी आहे तर ती थोडीशी परतून घेते. ती लांब मिरची असल्यामुळे कढईतून सारखी पडत होती खाली, पण मी हळूहळू करून मी थोडीशी ती गरम करून घेतली. ती गरम होतीच तशी. आणि नंतर आता ही 4-5 बॅचमध्ये मी ह्या लवंगी मिरच्या आहेत ती थोड्या थोड्या करून कढईत अशा मी गरम करून घेतल्या. जर तुम्हाला आणखीन तिखट जास्त पाहिजे असेल तर अजून याच्यात मिरच्यांचे वेगळे प्रकार असतात. तेजा मिरची आहे, आणखीन ती खूप तिखट असते तेजा मिरची. आणि पांडी मिरची असते तर ती कमी तिखट असते. तर तुम्हाला कसा मसाला हवा आहे, खूप तिखट हवा आहे का रंगाचा हवा आहे का कमी तिखटाचा हवा आहे, मीडियम हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या निवडायच्या आहेत. मिरच्यात पण 2-3 असे प्रकार असतात, तर चांगल्याच प्रकारची मिरची घ्यायची आहे. तर मी जे कांद्याचं तेल राहिलं होतं त्याच्यातच मी लसूण पण टाकला, तो पण मी तळून घेतला लसूण. आणि ही मिरची पण हळूहळू करून मी सगळी अशीच भाजून घेतली. साईडला बघा हा लसूण तळत आहे. आता इथं टाकलेलं आहे हे जायफळ तुम्ही गरम नाही केलं तरी पण चालतं, पण कच्चंच जरी टाकलं तरी चालतं, पण मी थोडंसं गरम केले. जायफळ, कपूरचिनी, जायपत्री, आणखीन सुंठ याला तुम्ही नाही गरम केलं तरी पण चालतं आहे, तसंच टाकलं तरी चालतं. आणि हा आहे तमालपत्र, तर हे पण मी थोडंसं, हे पण कढईत बसत नव्हतं, ते मोठी मोठी पानं असल्यामुळे थोडंसं गरम करून घेतलं. आणि आता सगळ्यात शेवटी ही जी गॅस बंद केला आणि ही कसुरी मेथी आहे ती पण भरपूर अशी वाळून अशी ही झाली ती कडकडीत, तरी पण मी थोडीशी गरम करून घेतली आहे. फक्त गॅस बंद आहे, गरम कढईत टाकून घेतली. आणि माझा हा पूर्ण मसाला भाजून झालेला आहे. आता मी तो कुटून आणणार आहे. तर आता हा माझा मसाला जो आहे तो कुटून झालेला आहे. ज्या दिवशी मी भाजला होता मसाला त्याच दिवशी हा कुटून आणलाय, दळून नाही आणला, कुटून आणलाय. आणि आता मी हा भरून ठेवणार. किती छान आलेला आहे रंग, आणि सुगंध तर इतका सुटलाय, सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता चला मी असं भरून ठेवतो याला बरण्यातनी. मी मसाला भरण्यासाठी या काचेच्या भरणीचा वापर केलेला आहे. तुम्ही चिनी मातीच्या भरणीचा वापर करा. चांगल्या प्लास्टिकच्या भरण्या असतात क्वालिटीच्या, त्याचा वापर केला तरी पण चालेल. मसाला आणून पूर्ण तो थंडगार असा होऊन दिलेला आहे. गरम गरम मसाला भरलेला नाहीये हा. एक रात्रभर याला असाच ठेवलेला होता. आता पूर्ण थंड झालाय. नंतर मी हा बरणीत भरते. तर आता मसाल्याला आहे ना कीड वगैरे लागू नये. आता हा जवळजवळ 2 वर्ष तरी मसाला टिकेल, म्हणून मी याच्यात थोडीशी तमालपत्र टाकणार आहे. प्रिझर्वेटिव्ह आहे, मसाल्याचाच प्रकार आहे तमालपत्र, त्याच्यामुळे मी हे तमालपत्र ठेवलेले, मग आपला मसाला टिकत राहील. त्याच्यातच मी एक 10 ग्रॅम इतका एक हिंगाचा खडा ठेवलेला आहे, म्हणजे आपला मसाला छान टिकतो. वरतून पण थोडासा मसाला भरला आणि हिंग पूर्ण घातला की हिंग मसाला आपला असा छान दबेल टिकेल. इतका हिंग पूर्ण झाकेल इतका मसाला टाकला. आणि मसाला भरताना नेहमी थोडा थोडा मसाला भरा. 1-1 किलोच्या, अर्ध्या किलोच्या बरणीतच मसाला भरा, कारण जर खराबच झाला तर तो पूर्ण खराब होणार नाही. हे खडमीठ आहे, मुठभरून खडमीठ घेतले. आता ह्याची पुरचुंडी करते. दोऱ्यानी बांधा किंवा यानेच बांधली तरी पण चालते.
घट्ट बांधून घ्यायची आणि हे खडं मीठ आहे, याची पुरचुंडी करून मी मसाल्यातच ही अशी दाबून म्हणजे पुरून ठेवणार आहे. त्याच्यामुळे जो ओलावा येतो तर तो मिठामुळे येणार नाही किंवा बरणीला लागणार नाही हे आणि अशी मसाला घट्ट आपला पुरचुंडी टिकण्यास बांधली. मदत होईल खड्या मिठामुळे. खड्या मिठामुळे पण मसाला टिकण्यास मदत होते आणि कापडात बांधण्यामुळे जर मॉइश्चरायझर असेलच तर ते कापड शोषून घेईल, त्याच्यामुळे ते कापडात बांधायचं आहे. आणि असं छान मसाला वरतून टाकून मी असं मसाला मिठाची पुरचुंडी ठेवून छान बरणी पुसून घेतली आणि वरती पण मी झाकणाच्या अगोदर कापड लावलेलं आहे, कॉटनचं कापड आहे हे, त्याच्यामुळे पॅक आपला झाला मसाला आपला छान टिकेल मसाला. आणि कुठलाही ओलावा आतमध्ये जाणार नाही आणि आपला मसाला 1, 1.5, 2 वर्ष छान मस्तपैकी टिकेल. तर अशा काही छोट्याशा टिप्स होत्या ज्या मसाला टिकवण्यासाठी मी आज तुम्हाला दिल्या. तर तुम्हाला या छोट्या छोट्या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरणीत भरून जरी मसाला उरत असेल तर तुम्ही अशा जिपलॉकच्या छोट्या छोट्या बॅग असतात, 1 किलोच्या, अर्ध्या किलोच्या, 2 किलोच्या, त्याच्यातही तुम्ही असा मसाला हिंग तमालपत्र टाकून ठेवला तरी पण आपला मसाला छान टिकतो. तर ते जिपलॉक असतं ते एकदम टाईट करायचं पूर्ण म्हणजे काढून मसाला घेतली. छान टिकतो. गेल्या वर्षी मी याच आणि हे बॅगमध्ये जिपलॉकची मसाला ठेवला होता, तो बॅग आहे, आता पण उरलेला त्याच्यात आहे. मी पॅक केला. पण अजूनही त्याला काहीही झालेलं नाहीये.